अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना। एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। जाऊन बसलं जरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काल बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली। या परिषदेत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्याला आपण जर विचारलं की तुला काय येतं तर त्याला काहीच येत नाही, मग आत्महत्या का करतो? अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक, मारण्यापेक्षा लढणे सुरू करा, आमदाराच्या घरासमोर नागड होऊन बस, वाटलंच तर त्याच्या घरावर जाऊन मुता। हा कार्यक्रम जर सुरू केला तर सरकार गुडघ्यावर येईल, पण हा कार्यक्रम कोणाला द्यायचा? सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्यालाच हे लुटतात। सरकार हे डुकरासारखे आहे, डुक्कर परवडले पण सरकार नाही, शहरातले आमदार परवडले पण शेतकऱ्याचा आमदार परवडत नाही, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला। तुमच्या गावाले 80 कोटीनं फक्त कापसामध्ये लुटलं आणि 50 लाखासाठी जर भूमिपूजन करायला तुम्ही डमरू वाजत असाल तर डमरू वाजू नका, लात मारा साल्याने, मग विचार करा। संख्या तुमची जास्त, वाद तुमचा जास्त आहे। थोडं तपासा, रात्रभर विचार करा। तुम्हाला जमत नसेल तर हुशार बायको असेल तर तिला तरी विचार, तुमच्या अजून आटोक्यात आलाच नसेल घेत तर बायकोला तरी विचारा, तुमच्यापेक्षा ते बरी आहे। आणि ते जमत नसेल तर पहिलाच वागणं तरी लक्षात घ्या, का ते मागून गेलं तर लात मारते, समोरून घेतलं तर सिंगावर घेते, तुम्ही कोणालाच काहीच करत नाही। च्या मायाची खटखट, तुमच्यापेक्षा तर बैल बरा आहे, तुमचा बैल बरा, त्याला लात तरी मारता येते, तुम्हाला काहीच करता येत नाही। अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना। एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही, पण हे जातं मरतोय। जाऊन बसलं जरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही का? हे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहायचंय सरकार। तो अक्कल द्याव कुणाले, करावं कुणा, आमच्याला ते आता परवडत नाही, तो आम्ही थोडस बाजूने गेलं म्हणून आम्ही मारण्यापेक्षा काही लढलं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।